काय करायचं ते विधानसभेपर्यंत करून घ्या. विधानसभेनं तर काही करायला देणार नाही. कार्यकर्त्यांकडे बघाल तर गाठ माझ्याशी. रोहित पाटलांचा संजय काका पाटलांना इशारा. एमआयएमच्या आमदारानं घेतलं औरंगजेबाचं दर्शन. फारुख शहांनी घेतलं औरंगजेबाच्या कबरीचं दर्शन. दर्शन घेत फुलं वाहणं यात गैर नाही. फारुख शहांची प्रतिक्रिया. आनंद दिघेंच्या मृत्यूबाबत मोठा दावा. आनंद दिघेंना मारलं गेलं, ठाण्याला माहिती. शिंदे गटाचे नेते संजय शिरसाटांचा मोठा दावा. सोलापुरात 1 तारखेला मविया भव्यदिव्य संग्राम मोर्चा काढणार. खासदार प्रणिती शिंदे यांची माहिती. शेतकऱ्यांच्या हितासाठी मवियाकडून मोर्चाचं आयोजन. विजय काय असतो ते काल दाखवून दिलं. मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीच्या विजयानंतर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया. राज्यातील 3ही भाऊ लबाड. लाडकी बहीण योजनेवरून भास्कर जाधवांची सरकारवर जहरी टीका. ही लाडकी बहीण नाही तर लाडकी खुर्ची योजना, असाही टोला. लाडकी बहीण योजना आम्ही कधीच बंद पडू देणार नाही. विरोधकांच्या टीकेनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं आश्वासन. केंद्रीय निवडणूक आयोगाचं पथक राज्यात दाखल. राज्यातील निवडणुका कधी होणार, आयोग आज घोषणा करण्याची शक्यता. तरुण वर्ग महाविकास आघाडीच्या पाठीशी. विजयाची परंपरा कायम ठेवली. सिनेट निकालावर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया.